प्रत्येक गावामध्ये नळ आणि प्रत्येक गावात पाणी म्हणजेच हर घर नल और हर घर जल या घोषणेप्रमाणे सरकारने जलजीवन मिशन योजनेला सुरुवात केली आणि नंतर गतीही दिली। जळगाव जिल्ह्यात सुद्धा 1000 पेक्षा जास्त गावांमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली, पण ठेकेदार आणि जिल्हा प्रशासन तसंच काही तांत्रिक कारणांच्यामुळे ही जलजीवन मिशन योजना काहीशी बारगळली आहे। या योजनेला वर्ष उलटत आलं तरी सुद्धा अद्याप एकाही गावामध्ये योजनेचं काम काही पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळेच पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागणार आहे। जळगाव जिल्हा हा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा, त्यामुळे पालकमंत्री असलेल्या गुलाबरावांच्या पाठपुराव्याने जळगाव जिल्ह्यात 1300 गावांमध्ये जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आणि मंत्र्यांच्या हस्ते गावागावात भूमिपूजनाचे कार्यक्रम सुरू झाले। मात्र जेवढ्या उत्साहात ही योजना सुरू झाली त्याच वेगाने योजनेची कामं काही होत नाहीयेत। योजनेची कामं करताना अनेक गावांमध्ये अडचणींचा डोंगर उभा राहिलाय। ठेकेदारांना येणाऱ्या अडचणींमुळे अनेक गावांमध्ये योजनेची कामं अपूर्णच आहेत। काही गावांमध्ये टाकीसाठी जागेची निवड होत नसल्याने खोळंबा झालाय। मागच्या आठवड्यात माननीय जिल्हाधिकारी आणि मी स्वतः सगळे जे सरपंच आहे, ग्रामसेवक आहे, BDOज आहे, त्याचे समोर जे कॉन्ट्रॅक्टर्स होते त्याच्या स्कीमने हा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि त्याचे जे समस्या होते जागाबद्दल किंवा वाळूबद्दल किंवा त्याच्या जे सोर्सचे इश्यूज होते, सोर्स फेलियरचे होते, ते सगळे इश्यूज पॉईंट आउट करून त्याचं एक नियोजन तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये हळूहळू सुधारणा आम्हाला दिसत आहे। अनेक ठेकेदारांची सुरुवातच तांत्रिक अडचणींनी झाली। अशा ही परिस्थितीत ठेकेदारांनी कामं सुरू केली आहेत, मात्र अनेक ठेकेदारांची पहिली बिलच अदा झालेली नाहीत। ज्यांनी मुदतीत कामं पूर्ण केली नाहीत त्यांना दंड लावला जात असल्याने ठेकेदारांमध्ये नाराजी आहे। बिलं अदा करण्यात यावीत तसंच विनादंड मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी आता ठेकेदारांनी काम बंद आंदोलन केलंय। काम बंद झाल्यानं लोकप्रतिनिधींना सुद्धा ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागतोय। त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या जलजीवन मिशननं टेन्शन वाढल्याचं दिसतंय। जी शासनाने योजलेली राज्यभरामध्ये नाबार्ड एजन्सी आहे ती कुठेही कोणतेही सगळे शिकाऊ प्रक्रियेचे अभियंते असल्यामुळे कुठेही काम करण्यास ते असक्षम असल्याने आमच्या या योजना खंडित पडत आहे आणि यामध्ये मुख्यतः आमचे वेळेवर बिलं न मिळणे, 6-6 महिने बिलं थांबवून ठेवणे, मुदतवाढ आम्हाला सरसकट दंड लावून मुदतवाढ मिळणे, 1-1.5 लाख रुपये आम्हाला एका योजनेमागे दंड लावले जात आहे। जळगावचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी सुद्धा या सगळ्याचं खापर ठेकेदारांवर फोडलं। त्यांचा जो विषय आहे की त्यांनी मुदतीच्या आत कामं न केल्यामुळे त्यांना मुदतवाढ पाहिजे आहे। शेवटी निविदा भरत असताना त्याच्यावर वेळ दिलेला असतो आणि वेळेप्रमाणे जर काम केलं नाही तर त्याला पुन्हा मुदतवाढ घ्यावी लागते आणि सध्या शासनाच्या माध्यमातून त्यांचा मुदतीचा प्रस्ताव गेलेला आहे। वेळेच्या आत काम न करणे ही त्यांची चूक आहे। एकंदरीतच पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जलजीवन मिशनचा खेळखंडोबा झालाय। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जळगाव जिल्हावासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे। एकीकडे ठेकेदारांचे काम बंद आंदोलन तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन, यामुळे नेमकी ही जलजीवन मिशन योजनेची कामं कधी पूर्ण होणार आणि नागरिकांना हर घर जल हर घर नलच्या या योजनेच्या माध्यमातून कधी पाणी मिळणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।